नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ संध्या अमित टिंगरे आज पुन्हा एका नवीन कवितेसोबत आपल्या भेटीस. ही रिंगटोन म्हणजे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटकच म्हणावा लागेल. आजचे आपले आधुनिकीकरणाचे आयुष्य सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ज्या गोष्टीने व्यापले आहे ते उपकरण म्हणजे मोबाईल. आपल्या आयुष्याची सर्वात मोठी गरज, कारण ते एक उपकरण नसून जगण्याचे सर्व व्यवहार सांभाळणारे एक महत्त्वाचे यंत्र बनले आहे. आजची माझी कविता ह्या मोबाईलविषयीचे काही फायदे तर काही तोटे व्यक्त करणारी आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काव्य वाचनाला. माझ्या आजच्या कवितेचा विषय आहे मोबाईल. मोबाईल आहे एक उपकरण माणसासाठी तयार केलेले. मोबाईल आहे एक उपकरण माणसासाठी तयार केलेले, पण खरे तर मोबाईलनेच माणसाला यंत्र बनविले. मोबाईल करतो सुरुवात आपल्या दिवसाची अलार्म वाजवून, नंतर मात्र मोबाईलची घंटी आपला सर्व दिवस टाकते व्यापून. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, नेट बँकिंग, ऑनलाईन शॉपिंग अशी सर्व करतो काम. मोबाईल होतो सोयीचा प्रत्येकाच्या सवयीचा. ऑफिसात जाताना बायको विचारते, अहो मोबाईल घेतलात का? गाणी वाचन मनोरंजन कला यासाठी एक मोबाईलच भला. लहान मुलांचा झालाय छंद, त्यांना असतो फक्त आणि फक्त मोबाईलचाच गंध. मैदानी खेळ, उड्या मस्ती, दोस्तांची मैत्री ही आता नसती. मोबाईल आता झाला सर्वस्व सर्वांचे, लहानग्यापासून मोठ्यापर्यंत सर्वजणांचे. मोबाईलचे असतात फायदे अनेक जरी तरी कोणत्याही वस्तूचा वापर तेवढाच बरा. यंत्र बनते नेहमी माणसांच्या फायद्यासाठी, पण त्याचा फायदा तोटा ठरतो माणसाच्या वापरावरती. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नाही बरा. कारण अतिरेक झाला की अति तिथे माती या म्हणीचा अर्थ कळतो खरा. म्हणूनच व्हावे आपण शहाणे, ज्या वस्तूची जेवढी गरज तिचा वापर तेवढाच करणे. नमस्कार.